नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे हनुमंतवाडी गावातील महाभयंकर कथा. कथेचे मूळ नाव आहे वेशी जवळची विहीर. कथेच्या लेखिका आहेत प्रणाली पाटील पुष्पकन्या. कथेला आता सुरुवात करू. एकोणीसशे 69-70चा तो काळ होता. सुंदराचं नवीनच लग्न झालं होतं. ती तिच्या परिवारासोबत हनुमंतवाडी गावात राहत होती. नवरा प्रेमळ होता, सासरे शिस्तबद्ध होते, पण सासू मात्र स्वप्नात सुद्धा मागितली नसेल अशी होती. सासूच्या मनात सुंदराविषयी घृणा होती. लग्नाला आठवडाच झाला होता. सुंदराला सासूच्या वागण्यावरून कळतच होतं की सासूचं किती प्रेम आहे तिच्यावर, पण तरीही सुंदरा सासूने सांगितलेली सर्व कामे मनापासून करायची. सासू सुंदराला मुद्दाम कठीण कठीण कामे सांगायची. घरात मोलकरीण असून सुद्धा काही कामे जबरदस्तीने सुंदराकडून करून घ्यायची. सुंदराला इतर कामे सुद्धा होतीच, पण कठीण कामांमध्ये दररोज पहाटे 4-5च्या दरम्यान वेशीजवळच्या विहिरीवरून पाणी वाहून आणणे, जेवणासाठी जात्यावर पीठ दळणे अशी सुद्धा कामे करायला लागायची. एवढं सगळं करूनही सुंदरा सासरी खुश होती. त्याला कारण होतं सुंदराच्या पतीचं प्रेम आणि सासऱ्यांची माया. सुंदराचे सासरे आबा पाटील यांना घरात घडणाऱ्या गोष्टी माहीत असूनही ते काहीच बोलत नसत, कारण घरचा व्यवहार त्यांनी आपल्या पत्नीच्या हाती दिला होता. सुंदराला बाकी कोणत्याही कामाचा एवढा त्रास होत नव्हता, पण पाणी भरायला तेही पहाटे 4 वाजता अंधारात जाणं तिला आवडत नसे. सासूनं सांगूनच ठेवलं होतं की सकाळी 6-7 पर्यंत घरातलं आवश्यक तेवढं पाणी म्हणजे ठरलेल्या पाण्याचा साठा भरलाच गेला पाहिजे. सुंदरा त्या घरात नवीनच होती, त्यात गरीबा घरची लेक. तिला काही बोलण्याची सोयच नव्हती. ती निमूटपणे दिलेली कामं करायची. एके दिवशी सुंदराच्या अंगात रात्रीपासून कणकण होती, म्हणून सुंदराला पहाटे 4-5 वाजता जाग आली नाही. सकाळी 6:30ला तिला जाग आली. त्या दिवशीचं पाणी सुनेनं 6 वाजून गेले तरी भरलं नाही, आणि त्यातच 6:30ला एवढ्या उशिरा उठली हे समजल्यावर तर सुंदराच्या सासूनं आकाश पाताळ एक केलं. तिच्या आणि तिच्या घरच्यांच्या नावाचा, संस्कारांचा उद्धार केला. सुंदराचा सर्व नोकर मंडळींसमोर, गणी माणसांसमोर पाण उताराच केला. सासूच्या अशा वागण्याने सुंदरा चांगलीच घाबरली होती. तिला वाईट वाटलं होतं, पण सासूचा तो अवतार पाहून तर सुंदराला काही बोलताच आलं नाही. एकही शब्द तिच्या तोंडून बाहेर निघाला नाही. सासूच्या शिव्या देण्यानं, संस्कार काढण्यानं, सासूच्या त्या भांडणाच्या तोऱ्याला पाहून सुंदरा भीतीने थरथरत होती. पुढच्या वेळेपासून असं कधीच करायचं नाही अशी तिने मनाशी खूण गाठच बांधली. बडबडणाऱ्या सासूच्या पायावर डोकं ठेवून सुंदरा रडू लागली. माफी मागण्यापुरते शब्दही तिच्या तोंडून निघत नव्हते. सुंदराला पाया पडताना पाहून तिच्या सासूने बडबडणं थांबवलं. सुंदराला लाथेनेच बाजूला करून सासू म्हणाली, "चल, आवरायला घे आता कामं पटापट. उगाच पाया पडण्याची नाटकं नकोय थी, त्यापेक्षा कामं करून दाखव." सुंदरा रडतच कामाला लागली. सुंदराने या प्रकाराचा धसकाच घेतला होता. सुंदरा इतके दिवस घड्याळात वेळ पाहूनच ठराविक वेळेला पाणी भरायला जायची, पण नंतर सुंदरा जाग आल्यावर लगेच पाणी भरायला जाऊ लागली, कारण ती तशीही बरोबर 4-5 वाजताच्या दरम्यान उठायचीच. म्हणून मग नंतर तिने घड्याळ बघणं सोडूनच दिलं, कारण तिचा असा समज झाला होता की ती तशीही बरोबर 4-5च्या दरम्यान उठतेच. मग घड्याळ पाहण्याची काय गरज, आणि मग थांबायचं तरी कशाला? उठलं की लगेच पाणी भरायला जायचं. 15-20 दिवस असेच गेले. आजही सुंदराला लवकर जाग आली. सुंदरा डोळे चोळत उठून बसली. देवाचं स्मरण करून देवाला हात जोडले. गाव देवीचं स्मरण करून देवीलाही मनोमन नमस्कार केला. सुंदराची गावदेवीवर खूप श्रद्धा होती. वेळ मिळालाच की ती देवळात जाऊन येत असे. देवळातील शांत वातावरण तिला आवडत असे.
गाव देवीचं स्मरण करताच तिला लगेच देवीच्या देवळाचा परिसर, त्याची शांतता आठवली आणि तिच्या मनाला एक सुखद शांतता मिळाली. चटकन उठून तिने केस सावरले, साडी नीट करून स्वयंपाकघरात गेली. आधी 1 ग्लास पाणी पिऊन घेतलं. नंतर सुंदराने नेहमीप्रमाणे 2 तांब्याचे हंडे उचलले. हलकेच मुख्य दरवाजा उघडून ती बाहेर पडली. बाहेर मिट्ट काळोख होता. आधी सुंदराला अंधाराची भीती वाटायची आणि त्यात सासरी आल्यापासून तर तिला रोज अंधाराचा सामना करावा लागायचा. ती आपल्याच विचारात चालली होती. वेशीजवळची विहीर आता नजरेस दिसू लागली होती. या विहिरीवरून गावातील सर्व स्त्रिया पाणी भरत असत, पण सकाळी उजाडल्यावर. रात्री किंवा पहाटे अंधारात पाणी भरायला तिथे कुणीच येत नसे. सुंदरा एकटीच अशी होती जी अंधारात पाणी भरत असे. सुंदरा हलकी हलकी पावले टाकत विहिरीकडे चालली होती. टेकडीवरचं देवीचं देऊळही सुंदराच्या नजरेस पडत होतं. लांबूनच देवीला सुंदराने नमस्कार केला. तिला चटकन लक्षात आलं की आज तर मंगळवार आहे. ती चालतच विचार करू लागली, आज तर देवळात गेलंच पाहिजे. घरी जाऊन आधी दररोजची कामं पटापट उरकून घ्यायची आणि देवळात जायचं. साडी कोणती नेसावी बरं? हिरवी नेसूया. आज महिपतराव पण सोबत आले तर किती बरं होईल ना. जोड्यानं देवीला नमस्कार करू. असे खूप सारे विचार करत करत सुंदरा विहिरीजवळ पोचली सुद्धा. सुंदराने हंडे खाली ठेवले. विहिरीत पाणी किती खाली गेलं आहे हे सुंदरा थोडं वाकून पाहू लागली. विहीर अर्धी भरलेली होती. तिने लगेच बादली विहिरीत टाकली. पाण्यात बादली टाकताच पाण्यातून सपकन आवाज आला. तिने टक लावून त्या दिशेकडे पाहिलं. पाण्यातून 2 कासवं डोकं वर काढून पाहत होती. सुंदरा हलकेच हसली. भरलेली बादली वर खेचून घेतली. नंतर त्या बादलीच्या पाण्यानं तिनं हंडे धुवून घेतले आणि मग ती हंडे भरू लागली. 3-4 बादलीतच तिचे दोन्ही हंडे भरले. सोबत आणलेल्या टॉवेलची गोल आकाराची घडी करून तिने विहिरीच्या कठड्यावर ठेवली. बादलीत थोडं पाणी उरलं होतं. तिने त्याच पाण्यानं हातपाय आणि चेहरा धुतला. आता तिला खूपच फ्रेश वाटत होतं. सुंदराने कठड्यावर ठेवलेली टॉवेलची गोल घडी डोक्यावर घेतली. 1 हंडा उचलून डोक्यावर ठेवला. दुसरा हंडा उचलायला तिला परत वाकावं लागणार होतं. चटकन तिला आईची आठवण झाली. तिच्या माहेरी ती आणि तिची आई विहिरीवर आल्यावर तिची आई तिच्या डोक्यावर हंडे ठेवून देत असे. आई नेहमी म्हणायची, कधी शिकणार तू स्वतःहून हंड्यावर हंडे ठेवायला? आणि त्यावर सुंदरा म्हणायची, कशाला शिकू मी? माझी आई आहे ना ठेवायला. त्यावर आई म्हणायची, लग्नानंतर काय करणार? त्यावर सुंदरा म्हणायची, आई, माझे बाबा माझं लग्न अशा घरात करतील ज्या घरात त्यांची स्वतःची विहीर असेल. शेवटी राजकुमारी आहे मी त्यांची. आणि मग सुंदरा हसायला लागत असे. तिच्या या निरागस बोलण्यावर आई सुद्धा हसत तिच्याकडे पाहत राहायची. ते सर्व प्रसंग आठवून सुंदराच्या डोळ्यात पाणी आलं. तिला आईची आठवण झाली. डोळ्यातलं पाणी पुसून तिने दुसरा हंडा उचलून कमरेवर घेतला. कारण अजूनही ती दुसरा हंडा डोक्यावरच्या हंड्यावर ठेवायला शिकली नव्हती. कमरेवरचा हंडा हाताच्या बाजूनं घट्ट पकडून ती हळूहळू चालू लागली. तोच एक थंड लहर तिला स्पर्श करून गेली. तिला त्या हवेची लहर, त्या हवेचा स्पर्श काही वेगळाच जाणवला. पण त्याच्याकडे जास्त लक्ष न देता ती परत चालू लागली. तेवढ्यात डाव्या बाजूच्या झाडीतून तिला झाडी हलण्याचा आवाज आला. तिने हळूच तिकडे पाहिलं, पण तिकडे कुणीच नव्हतं. एखादा साप किंवा उंदीर वगैरे असेल असे स्वतःशीच बोलून ती पुन्हा चालू लागली. 1 हंडा कमरेवर असल्याने तिचा चालण्याचा वेग कमी होता. आजचं वातावरण तिला काहीसं वेगळंच वाटत होतं. मुलींना एक नैसर्गिक शक्तीच असते म्हणा ना. त्यांना काही गोष्टी इतरांपेक्षा लवकर कळतात. दररोज ती अशा अंधारात पाणी भरायला येत असे. पण आज जसं तिला काहीतरी वेगळंच जाणवत होतं, तसं तिला आधी कधीच जाणवलं नव्हतं. तरीही सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून ती चालतच होती. काहीही करून पाणी 6च्या आत भरायचंच होतं. अचानक तिला एक हाक ऐकू आली, सुंदरा. हाक अगदी दबक्या कोमल आवाजात होती. तो आवाज पुरुषाचा होता.
सुंदरा जागीच थांबली. तिच्या मनात विचार येऊ लागले. कुणी चोर दरोडेखोर तर नसेल ना? मागे न पाहता ती पुन्हा चालू लागली. परत तोच आवाज आला, सुंदरा. पुन्हा तो आवाज ऐकून सुंदराच्या अंगावर काटाच आला. ती जागीच थांबली. त्या आवाजात एक वेगळीच आकर्षकता होती. एक अनामिक ओढ जी सुंदराला पुढे जाऊच देत नव्हती. पण सुंदरा मागे पाहायला तयारच नव्हती. पण परत तीच हाक ऐकू आली, सुंदरा. आता मात्र सुंदराला तीव्रपणे वाटू लागलं की कोण आहे ते एकदा पाहूयाच. एवढ्या प्रेमानं मोहक हलक्या आवाजात कोण हाक मारतय ते पाहायलाच हवं, असा विचार करत 2 हंडे सावरत सुंदरा हळूहळू मागे पाहू लागली. ती पूर्ण मागे वळून पाहणारच होती, इतक्यात तिला समोरून अगदी जवळ घुंगरांची काठी आपटल्याचा आवाज आला. दचकून सुंदरानं मागं पाहायचं सोडून झटक्यात पुढे पाहिलं. समोर एक बाई उभी होती. हिरवी नऊवारी साडी, नाकात नथ, हातात घुंगराची काठी होती. ती बाई वयस्कर होती, पण चेहऱ्यावर तेज दिसत होतं. केसांवर छान जाडजूड फुलांची वेणी माळली होती. काय ग पोरी, एवढ्या रात्री इथे कुठे आलीस? ती म्हातारी बाई म्हणाली. आजी, मी पहाटेच पाणी भरते, रोजच, सवय आहे मला, सुंदरा उत्तरली. हो का? बरं बरं, पण अजून पहाट नाही ग झाली. घड्याळ नाही पाहिलंस का? एवढ्या अंधारात येऊ नये असं कुठे पण, आणि पाण्याच्या ठिकाणी तर येऊच नये, आजी म्हणाल्या. काय? पहाट नाही झाली? मी घड्याळ नाही पाहिलं गडबडीत, सुंदरा म्हणाली. बर, चल, दे तो कमरेवरचा हंडा माझ्याकडे, मी सोडते तुला घरापर्यंत, आजी म्हणाल्या. नाही नाही आजी, राहू द्या, मी जाईन. उगाच तुम्ही कशाला त्रास करून घेता? मी जाईन माझी, तुम्ही नका काळजी करू, सुंदरा म्हणाली. बर बाई, ठीक आहे, तुझी मर्जी, पण त्या वळणापर्यंत सोबत तर येऊ शकते ना मी तुझ्या, आजी म्हणाल्या. ती बाई स्मित हास्य करून सुंदराकडे पाहत होती. हो आजी, या, तेवढीच मला सोबत होईल, सुंदरा म्हणाली. तसे सुंदरा आणि ती बाई चालू लागल्या. आजी, एक विचारू का? रागावू नका, मात्र इतक्या रात्री तुम्ही इथे कुठे आला होतात? सुंदराने विचारलं. ते मी माझ्या लेकीला भेटायला आले होते. रात्री स्वप्नात वाटलं की माझी लेक संकटात आहे, म्हणून राहावलं नाही ग मला. लगेच रात्रीच्या रात्री निघून आले लेकीला भेटायला, आजी म्हणाल्या. आजी, तुमची लेक खूपच नशीबवान आहे, सुंदरा म्हणाली. आता वळण संपलं होतं. चल पोरी, येते मी आता. तू पण सरळ घरी जा आणि परत कधी अशी एकटी एवढ्या रात्री अंधारात पाणी भरायला येऊ नको बरं का, आजी म्हणाल्या. सुंदराने हसून हळूच होकारार्थी मान हलवली. आजी 2 घरांच्या गल्लीतून निघून गेल्या. त्या नजरेआड होईपर्यंत सुंदरा त्यांच्याकडेच टक लावून पाहत होती. आजी गेल्यावर देवळात घंटा वाजली. त्या गेल्यावर सुंदरा घराच्या दिशेनं चालू लागली. काहीच क्षणात तिला विहिरीवरची घटना आठवली. आजीच्या भेटीनं सुंदरा ती घटना काही काळासाठी विसरलीच होती, पण पुन्हा तिला त्या मोहक हाकेची आठवण आली. कोण असेल तो? हे पाहण्याच्या उत्सुकतेने सुंदराने पाठीमागे विहिरीकडे वळून पाहिलं. विहीर अजूनही नजरेस दिसत होती. विहिरीजवळ तर कोणीच नव्हतं. मग तिने विहिरीपासून गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर कुणी आहे का पाहण्यासाठी नजर फिरवली. तेवढ्यात तिला रस्त्याच्या डाव्या बाजूला झाडीजवळ शेवग्याच्या शेंगांच्या झाडाखाली एक 7-8 फूट उंच धिप्पाड पुरुष असलेला दिसला. डोळ्यात पेटती आग, शरीर काळक भिन्न, मोठी मोठी अणकुचीदार नखं, डोक्यावर कुरळे केस. त्याच्या अंगातून आजूबाजूला काळ्या धुराचे वलय निघत होते. असा तो भयंकर माणूस सुंदराकडे पाहत उभा होता. त्याला पाहता सुंदराच्या शरीरातून भीतीची एक थंड लहर गेली. शरीरावरचे सर्व रोम ताठ उभे राहिले. त्या पुरुषाची ती नजर पाहून असं वाटत होतं की त्याची नजर तिच्या शरीराला चिरून आत्म्याला पाहत होती. सुंदरा थरथरू लागली. तेवढ्यात तो काळा पुरुष सुंदराला भसाड्या आवाजात म्हणाला, सुंदरा, वाचलीस तू आज. रोज पाहत होतो मी तुला अंधारात पाणी भरताना. एवढे दिवस पहाटे येत होतीस म्हणून मला काही करता नाही आलं, पण आज रात्री आलीस, तेही माझ्या वेळेला, पण तरीही वाचलीस.
नशीबवान आहेस म्हणून वाचलीस, पण जास्त दिवस नाही वाचणार. परत जर या वेळेला आलीस तर माझ्या सोबतच ठेवीन मी तुला. इतकं बोलून तो गायब झाला. सुंदरा थरथरत थरथरत घराच्या अंगणात आली. आपण घराजवळ सुखरूप आलो आहोत याची जाणीव होताच तिचा धीर सुटला. कमरेवरचा हंडा गळून पडला आणि डोक्यावरचा हंडा सुद्धा खाली पडलेल्या कमरेवरच्या हंड्यावर पडला. 2 हंडे एकावर एक आपटल्याने मोठा आवाज झाला. दोन्ही हंडे चपटे झाले. अंगणात चिखलच चिखल झाला. काही सेकंद घराकडे पाहून सुंदरा बेशुद्ध पडली. बाहेर एवढा मोठा कसला आवाज आला हे पाहण्यासाठी घरातले सगळेजण, गडी माणसं सुद्धा बाहेर आली. त्या आवाजानं शेजारचे सुद्धा बाहेर आले. महिपतरावांनी सुंदराला उचलून आत नेलं. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं, पण ती काही शुद्धीवर येत नव्हती. तिला खूप ताप आला होता. अंग खूप गरम झालं होतं. शेवटी शेजारच्या गावातून डॉक्टर आणायला एक गडी बैलगाडी घेऊन पाठवला. काही तासात डॉक्टर आले. त्यांनी सुंदराला तपासलं. एक इंजेक्शन देऊन काही गोळ्या दिल्या. यांना एखाद्या गोष्टीचा धक्का बसलाय. घाबरलेल्या आहेत या. तापही खूप आहे. मी इंजेक्शन दिलं आहे. या गोळ्या वेळेवर द्या. जर संध्याकाळपर्यंत ताप कमी नाही झाला तर यांना दवाखान्यात न्यावं लागेल. बरं, मी येतो, असं सांगून डॉक्टर निघून गेले. इकडे सुंदराच्या आईवडिलांनाही सुंदरा आजारी असल्याचं कळालं. ते लगेच दुपारीच सुंदराच्या सासरी पोचले. सुंदराची आई धावतच सुंदराकडे गेली. सुंदराच्या डोक्याजवळ बसून सुंदराच्या आईने तिच्या डोक्याला सहज हात लावला. तिचं डोकं भयंकर गरम लागत होतं. तिच्या आईने लगेच थंड पाणी आणि कापड मागवलं. सुंदराची आई सुंदराच्या डोक्यावर आलटून पालटून पाण्याच्या घड्या ठेवू लागली. संध्याकाळ झाली, पण ताप कमी होत नव्हता. सर्वांना चिंता लागली होती. सुंदराच्या आईला हा ताप साधा वाटत नव्हता. सुंदराला एवढा ताप कधीच आला नव्हता. मोलकरीण सुधा सुंदराच्या आईजवळ येऊन म्हणाली, ताई, तुम्ही काही घेणार का? नाही, नको मला काहीच. माझ्या लेकीचं हे असं कसं काय झालं तेवढंच मला सांग, सुंदराची आई म्हणाली. मोलकरीण सुधाने अंगणातून बेशुद्ध पडलेल्या सुंदरापासून आत्तापर्यंतची सर्व घटना सांगितली. पण तिच्यासोबत त्या आधी काय झालं होतं? तिची अशी वाईट अवस्था कशी झाली? ती शुद्धीवर पण येत नाहीये, सुंदराची आई म्हणाली. ते काहीच मला माहीत नाही बाईसाहेब. छोट्या मालकीणबाई दर मंगळवारी देवळात जातात. आमच्या देवीवर त्यांची खूपच श्रद्धा आहे हो, मोलकरीण सुधा म्हणाली. ती जाणार होती का देवळात? माझ्यासोबत येशील का देवळात? का कुणास ठाऊक, पण मला देवळात जावंसं वाटतंय, सुंदराची आई म्हणाली. हो ताई, मी येईन की सोबत, सुधा म्हणाली. संध्याकाळी सुंदराची आई आणि मोलकरीण सुधा देवळात गेल्या. देवीला पाया पडून ओटीचं सामान पुजाऱ्याकडे दिलं. सुंदराची आई रडवेल्या चेहऱ्याने देवीला पाहत होती. पुजाऱ्याने सुंदराच्या आईला काही समस्या आहे का विचारलं. सुंदराच्या आईने सर्व घटना सांगितली. पोरगी गुणी आहे हो. देवीला पाया पडायला नेहमी येते. देवी सर्व व्यवस्थित करेल. शुभम भवतु, असे म्हणत पुजाऱ्याने सुंदराच्या आईला देवीचा हार, वेणी, प्रसाद आणि कुंकू दिलं. सुंदराची आई आणि मोलकरीण सुधा दोघी घरी आल्या. सुंदराच्या आईने वेणी आणि हार सुंदराच्या माथ्याला स्पर्श करून बाजूला ठेवला. थोडंसं कुंकू सुंदराच्या कपाळाला लावलं. रात्रभर जागी राहून सुंदराच्या आईनं स्वतः सुंदराच्या कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवल्या. महिपतरावही रात्रभर जागेच होते. सर्वजण काळजीत होते. पहाटे 5-6च्या सुमारास सुंदराला शुद्ध आली. तापही कमी झाला होता. सुंदरा बाळा, कसं वाटतंय आता तुला? आबा पाटील म्हणाले. आता बरं वाटतंय, सुंदरा थकलेल्या आवाजात म्हणाली. काय झालं होतं तुला? तुझी अशी अवस्था कशी झाली? पूर्ण 1 दिवस बेशुद्ध होतीस तू. सांग बाळा, काय झालं होतं तुझ्यासोबत? आबा पाटील म्हणाले. तसे सुंदराने घडलेली सर्व घटना सांगितली. पण सुंदरा, तू पहाटे नाही, रात्रीच पाणी भरायला गेली होतीस. कारण तू जेव्हा अंगणात बेशुद्ध झालीस तेव्हा रात्रीचे 2:30 वाजले होते, महिपतराव म्हणाले. जे झालं ते झालं, पण माझी लेक सुखरूप आहे यातच मला समाधान आहे,
सुंदराची आई म्हणाली. दुपारपर्यंत सुंदरा ठणठणीत बरी झाली. संध्याकाळीच सुंदरा देवीच्या देवळात जायला निघाली. घरचे देखील तिला नाही म्हणू शकले नाहीत. सुंदराची आई, मोलकरीण सुधा आणि महिपतरावही सोबत निघाले. चौघेजण देवळात पोचले. देवीला नमस्कार करून काही वेळ देवळातच बसले. आता तब्येत कशी आहे सुंदरा तुझी? पुजारी म्हणाले. काका, बरी आहे मी आता, सुंदरा म्हणाली. बरं, तुझ्यासोबत काय घडलं होतं मला सांगणार का तू? पुजारी म्हणाले. तसे सुंदराने सर्व घटना जशीच्या तशी पुजाऱ्याला सांगितली. तू नशीबवान आहेस मुली. काल मंगळवार होता. म्हणतात देवी रात्री गावात फेरफटका मारायला येते. मी एवढा नशीबवान नाही देवीचं दर्शन करायला, पण मला वाटतंय की ती बाई देवीच असावी. तू तिचं जसं वर्णन केलंस त्यावरून सांगतो. दुष्ट शक्तीच्या हद्दीतून बाहेर काढण्याची ताकद फक्त दैवी शक्तीमध्येच असते. तो पिशाच कोण होता हे मी सांगू शकत नाही, पण तो तुला नेहमी पाहत होता. तुला मारून त्याच्या सोबत न्यायचं होतं त्याला. अशा वाईट शक्ती जेवढ्या जास्त लोकांना मारतात तेवढी त्यांची शक्ती वाढत जाते. रोज 4 नंतर पाणी आणायला जात होतीस तू, पण काल त्याच्या तावडीत सापडली होतीस. तू खूपच भाग्यवान आहेस म्हणून वाचलीस. शुभम भवतु, पुजारी म्हणाले. सर्वजण घरी परतले. घरी आबा पाटील त्यांच्या पत्नीला ओरडत होते आणि त्या मान खाली घालून ऐकत होत्या. परत सुनबाईला असं अंधारात कुठेही पाठवायचं नाही. असली कामं गडी माणसांना सांगायची. तिला काही झालं असतं म्हणजे, आबा पाटील बोलत होते. सुंदराची सासू आता शांत झाली होती. ती सुंदराला त्रास देणं सोडाच, पण ती सुंदरासोबत कमीच बोलत असे. सारं गाव सुंदरासोबत घडलेल्या घटनेला मुख्य जबाबदार सुंदराच्या सासूलाच मानत होतं. मध्ये बराच काळ उलटून गेला. सुंदराचा सुखाचा संसार चालू होता. आता सुंदराला 2 मुलं होती. मोठा मुलगा गणेश आणि छोटी मुलगी कुंदा. गणेश हा 7 वर्षांचा आणि कुंदा 5 वर्षांची चिमुकली. महिपतरावांचं जास्त प्रेम आपल्या चिमुकलीवर होतं. महिपतराव रोज वेळात वेळ काढून कुंदासोबत थोडा वेळ तरी खेळायचे. खेळात महिपतराव मुद्दाम हरायचे. कुंदाला वाटायचं आपणच आपल्या हुशारीने बाबांना हरवलं आणि ती आनंदाने बागडू लागायची. महिपतराव तिचा तो आनंद डोळ्यात साठवत असत आणि दूर कुठेतरी उभी राहून सुंदरा त्या दोघांना खेळताना पाहून आपल्या बालपणीचे दिवस आठवत असे. सुंदरा सुद्धा तिच्या बाबांसोबत असंच खेळायची. महिपतराव आणि कुंदाला खेळताना पाहण्याचा एकही मौका सुंदरा चुकवत नसे. त्यांना खेळताना पाहून तिला स्वतःपेक्षा सुखी कुणीच या जगात नसेल अशी भावना मनात यायची. पण म्हणतात ना, सुख असो वा दुःख, कोणतेच दिवस कायम नसतात. सुख दुःख ऊन सावलीचे खेळ खेळत असतात. सुख येण्यासाठी श्रम करावे लागतात, पण दुःख अचानक येणाऱ्या वादळासारखं असतं. कधी येईल याची चाहूल न देता येतं. नवरात्रीचा सण जवळ आला होता. सुंदराला तिच्या माहेरी जाण्याची इच्छा होती, पण एकटीनं नाही तर कुंदा, गणेश आणि सोबत महिपतराव देखील तिला हवे होते. सुंदराने ठरवलं की आज काहीही करून ह्याबद्दल महिपतरावांना सांगायचं. रात्र झाली होती. सगळ्यांनी जेवणं आटोपली होती. सगळी कामं आटपून सुंदरा दही साखरेची वाटी घेऊन बेडरूममध्ये गेली. महिपतराव दिव्याच्या उजेडात पुस्तक वाचत बेडवर बसले होते. सुंदराला येताना पाहून त्यांनी छोटंसं स्मितहास्य केलं. सुंदरा महिपतरावांच्या शेजारी बसली. हे घ्या राजे, आपल्यासाठी दही साखर आणली आहे. तुम्हाला आवडते ना? सुंदरा म्हणाली. महिपतरावांनी सुंदराकडून दही साखर घेतली आणि थोडं थोडं खाऊ लागले. सुंदरा तिथेच बसून राहिली. महिपतरावांनी ओळखलं की सुंदराला काहीतरी हवंय. बोला राणी सरकार, काय हवंय तुम्हाला? महिपतराव म्हणाले. तुम्हाला लगेच कळतं. माझी ना एक इच्छा होती, सुंदरा हसून म्हणाली. बोला. तुम्ही इच्छा नाही सांगायची, आज्ञा करायची, महिपतराव म्हणाले. काहीतरीच काय, तुम्ही पण ना. नवरात्री जवळ आली आहे. मला असं वाटतंय की या नवरात्रीला आपण 4 जण माझ्या माहेरी जाऊया ना. जास्त नाही, फक्त 2 दिवस जाऊयात, सुंदरा म्हणाली. महिपतराव हसले आणि म्हणाले. एवढंच ना?
तुमची आज्ञा मी कशी टाळणार? सरकार, आपण नक्की जायचं. आबा आईंची परवानगी घ्यायची बाकी आहे, सुंदरा म्हणाली. ते मी पाहतो, तू चिंता नको करू. बाकी दही छान होतं, महिपतराव म्हणाले. तसे सुंदराची कळी खुलली. नवरात्री सुरू झाली होती. आज नवरात्रीचा दुसरा दिवस. सुंदराने लाल शालू नेसला होता. त्यावर हिरव्या फुलांची नक्षी होती. सुंदराने छान शृंगार केला होता. ती अगदी नव्या नवरीसारखी दिसत होती. कुंदा सुंदराच्या जवळ धावत आली. आई, तू किती सुंदर दिसतेस. मला तू खूप आवडतेस, कुंदा म्हणाली. मलाही तू खूप खूप आवडतेस. माझी छकुली आहेस तू, सुंदरा म्हणाली. तसे कुंदा सुंदराला बिलगली. बाबा कुठेत ग? सुंदराने विचारलं. बाबा ना, ते घोडागाडीजवळ आहेत, कुंदा म्हणाली. महिपतराव गड्यांना घोडागाडीत सामान भरायला सांगत होते. घोडागाडी अंगणातच होती. सुंदरा गणेश आणि कुंदाला घेऊन बाहेर आली. महिपतरावांची नजर सुंदराकडे गेली. सुंदरा आज खूपच छान दिसत होती. सुंदराने कुंदा आणि गणेशला गाडीत बसवलं. महिपतराव सुंदराच्या शेजारी येऊन म्हणाले, वाह सरकार, आज काय सुंदर दिसताय. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शोभेल असंच नाव ठेवलंय, सुंदरा. आज नवरात्रीच्या दिवशी माझ्या आयुष्यातील या नारी शक्तीला माझा सलाम. सर्व गडी माणसांसमोर महिपतराव सुंदराचं कौतुक करत होते. सुंदरा थोडी बावरली. काहीतरीच काय तुमचं, आजूबाजूचं वातावरण तरी पाहायचं, सुंदरा म्हणाली. तसे महिपतराव हसायला लागले. सुंदरा आणि तिचा छोटासा परिवार गाडीत बसला. सगळ्या गडी माणसांना सुंदरा आणि महिपतरावांची जोडी अगदी सुखी संसाराचं प्रतीकच वाटायची. प्रवास पूर्ण करून सुंदरा माहेरी आली. सुंदराच्या माहेरच्यांनी महिपतरावांचा खूपच आदराने पाहुणचार केला. कुंदा आणि गणेश शेजारच्या मुलांसोबत खेळायला गेले. सुंदराच्या माहेरच्या गावातही एक भवानी मातेचं मंदिर होतं. नवरात्रीच्या दिवशी मंदिराच्या आवारात छोटीशी यात्रा भरायची. सुंदराला मंदिरात दर्शनाला जायचं होतं. सुंदरा मंदिरात जायला निघाली. इतक्यात महिपतरावांनी तिला हाक मारली. सुंदरा, थांब, मी पण येतो सोबत. तसे सुंदरा आणि महिपतराव मंदिरात गेले. देवळातील पुजाऱ्याकडे पूजेचं सामान देऊन दोघांनी देवीचं दर्शन घेतलं. सुंदरा देवळाच्या सभा मंडपात काही वेळ बसली. महिपतराव देवळाचा आजूबाजूचा परिसर पाहायला गेले. सुंदराला देवळातलं वातावरण खूप आवडत असे. नवरात्रीला देवळात गजबजाट होता, पण तेवढीच पवित्रता होती. तिथे सुंदराला एक वेगळा स्वर्गीय आनंद वाटत होता. अचानक शेजारून कुणीतरी तिला हाक मारली. सुंदरा बाळा. ते पुजारी काका होते. सुंदरा उभी राहिली. काका, तुम्ही इथे? सुंदरा म्हणाली. मुली, तुझी काळजी घे तू. पुढचे काही दिवस भारी आहेत तुझ्यावर. यातून वाचलीस तर तुझं आयुष्य पूर्ण जगशील. आदिशक्ती मदत करेल तुला, पुजारी काका म्हणाले. म्हणजे? काका, मला काही समजलं नाही, सुंदरा म्हणाली. सुंदरा, तुला काही वर्षांपूर्वी वाईट असा अनुभव. पुजारी काका बोलतच होते, पण तेवढ्यात महिपतराव आले आणि त्यांना येताना पाहून पुजारी गप्प बसले. चला सरकार, जायचं का घरी? महिपतराव म्हणाले. सुंदराने होकारार्थी मान हलवली. काका, तुम्ही काहीतरी म्हणत होतात, सुंदरा म्हणाली. काही नाही, तू तुझी काळजी घे आणि सावध राहा. देवी आहे तुझ्यासोबत, इतके बोलून पुजारी निघून गेले. पुजारी काकांच्या बोलण्याचा अर्थ नक्की काय असेल याचाच विचार करत सुंदरा बसली. काहीच वेळात सुंदरा महिपतरावांसोबत घरी आली. नवरात्रीचा तिसरा दिवस उजाडला. सुंदरा पहाटे लवकर उठून तयार झाली. आज तिने गुलाबी शालू नेसला होता. मुळातच सुंदरा गोरी आणि देखणी असल्याने कोणताही रंग तिच्यावर खुलून दिसायचा. आईला स्वयंपाकात मदत करून झाल्यावर सुंदराने निघायची तयारी सुरू केली. दुपारच्या जेवणानंतर सुंदराचा परिवार परतीच्या प्रवासाला निघाला. सुंदराने सर्व सामान गाडीत भरून आपल्या माहेरच्यांचा निरोप घेतला. डोळे भरून आले होते, पण या 2 दिवसात सुंदराचं मन सुद्धा सुखानं भरून गेलं होतं. सुंदराचं माहेरी जास्त येणं जाणं होत नसे, पण आता जे काही 2 दिवस मिळाले होते
ते एका स्वर्गीय सुखाप्रमाणेच होते. घोडागाडी परतीच्या प्रवासावर निघाली. गाडीचा वेग मध्यम होता. मंद मंद वाऱ्याची झुळूक लागत होती. महिपतरावांचा डोळा लागला होता. मुलांच्या गप्पा रंगल्या होत्या. सुंदरा आपल्या बालपणीच्या आठवणीत रमून गेली होती. आता अवघ्या अर्ध्या तासात सुंदरा आपल्या सासरी पोचणार होती. माहेरी लहान मुलीप्रमाणे अवखळ खट्याळ वागणारी सुंदरा सासरच्या वाटेवर निघाल्यावर एका जबाबदार सुनेप्रमाणे भासू लागली होती. गाडी वेशीजवळ येऊन पोचली. वेशीजवळची विहीर आता नजरेस दिसू लागली होती. तसे विहीर दिसताच कुंदा म्हणाली, आई, मला तहान लागलीये, विहिरीवर चल ना. तसे सुंदराने गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबताच महिपतराव उठले. कुंदा आणि गणेश उड्या मारून गाडीतून खाली उतरले. सुंदरा उतरणारच होती की महिपतरावांनी तिला थांबवलं. मुलांना घेऊन महिपतराव विहिरीवर गेले. सुंदरा ही गाडीतून खाली उतरली आणि मुलांकडे पाहू लागली. तिची नजर विहिरीवर गेली आणि त्यासोबतच ते शेवग्याच्या शेंगांचं झाड देखील तिला दिसलं. ते सर्व पाहता सुंदराला काही वर्षांपूर्वीची घटना आठवली. ते सर्व आठवताच तिच्या अंगावर सरकन काटा आला. सुंदरा मनातून खूप घाबरली. सुंदरा मनात विचार करू लागली, आता काही घाबरण्याचं कारण नाहीये. आता तर दिवस आहे. मी पण ना उगाच घाबरतीये. आता तर सोबत महिपतराव देखील आहेत. त्यावेळी मी एकटी होते, पण आता मी एकटी नाही. आता नाही घाबरत मी. जे झालं ते गेलं. सुंदरा घाबरली होती, पण स्वतःच्या मनाला समजावत होती. महिपतराव मुलांना पाणी काढून देत होते. मुलं पाणी पिण्यासोबतच पाण्यासोबत खेळू लागली. एकमेकांवर आणि चक्क महिपतरावांवर सुद्धा पाणी उडवून खेळू लागली. सुंदरा लांबून हे सर्व पाहत होती. तिला पाहताना पाहून गणेश म्हणाला, आई, तू पण ये ना ग इथे. आपल्या लाडक्या लेकाची विनवणी सुंदरा टाळू शकत नव्हती. सुंदराचा चेहरा खुलला. काही सेकंदापूर्वी आलेला विचार, भीती, मुलांच्या गोड हसण्याने सुंदरा विसरूनच गेली. सुंदरा आनंदाने विहिरीकडे निघाली. विहिरीच्या पायवाटेवर सुंदरा चालत होती. चालताना तिचं लक्ष फक्त विहिरीवर असलेल्या तिच्या मुलांकडे होतं. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांकडे होतं. आजूबाजूच्या परिसराचा तिला विसरच पडला होता. त्यांच्याकडे पाहत ती विहिरीकडे चालत होती. तोच तिच्या पायाला जोरात दगड लागला आणि रक्त येऊ लागलं. तिचं लक्ष मुलांवरून हटून तिच्या पायाकडे गेलं. पायाला जोरात लागल्याने ती कळवळली. रक्त वाहू लागलं होतं. काही रक्त खाली जमिनीवर सांडू लागलं. सुंदरानं वाकून लगेच स्वतःच्या पदराने जखम दाबून धरली आणि तिने सहज वर पाहिलं. तसं तिला समोर ते शेवग्याच्या शेंगांचं झाड दिसलं. सुंदराला धडकी भरली. तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. थरथर ती त्या झाडापासून लांब सरकू लागली. भोवतालचं वातावरण आता बदलू लागलं. भर दुपारी हवेत गारवा जाणवू लागला. सुंदराला आजूबाजूला काहीतरी वावरत आहे असं जाणवू लागलं. तिला दरदरून घाम सुटला. तिला पडलेलं पाहून महिपतराव धावत सुंदराकडे आले. महिपतरावांनी तिला उठवून उभं केलं. मुलंही धावत तिच्या जवळ आली. हे काय आई, तुला काय झालं? तू कशी काय पडली? कुंदाने विचारलं. अगं आई, तुझ्या पायाला पण किती लागलंय, किती रक्त येतंय, गणेश म्हणाला. आई, तुझा गजरा पण तुटला ग. फुलं बघ कशी पसरली सगळीकडे. तुला खूप दुखत असेल ना. बाबा, काहीतरी करा ना, असे म्हणत कुंदा रडू लागली. महिपतराव सुंदराला आधार देत गाडीकडे नेऊ लागले. तिला गाडीत बसवून महिपतरावांनी गाडी सरळ घरी न्यायला सांगितली. 15-20 मिनिटात सर्वजण घरी पोचले. महिपतरावांनी सुंदराला गाडीतून खाली उतरण्यासाठी हात दिला. तिचा हात हातात घेताच महिपतरावांना चटकाच लागला. सुंदराचं अंग तापलं होतं. अहो, हे काय, लगेच तुमचं अंग एवढं कसं काय तापलं? तुम्ही या, उतरा खाली हळूहळू, महिपतराव म्हणाले. महिपतरावांनी सुंदराला हळूहळू घरात नेलं. तिच्या जखमेवर प्रथमोपचार केला. एका गड्याला बोलवून डॉक्टरांकडे पाठवलं. महिपतरावांनी सुंदराला बेडवर झोपवून ते तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवू लागले. मुलंही सुंदराजवळ बसून होती. सुंदराला गुंगी येऊ लागली. तिला झोप येऊ लागली आणि काहीच क्षणात ती झोपली.
अंग अजूनही तापलेलं होतं. डॉक्टर आले. त्यांनी तिला तपासून इंजेक्शन, औषधं, गोळ्या दिल्या. 2 तास झाले पण काही फरक पडत नव्हता. काही वेळानं सुंदराला जाग आली, पण तिला डोळे उघडताच येत नव्हते. तिला आजूबाजूचा आवाज ऐकू येत होता, पण ती स्वतःला हलवूच शकत नव्हती. इतकंच काय, तर तिला डोळेही उघडता येत नव्हते. बाबा, आईला काय झालं? ती कधी उठेल? किती वेळ झालाय, आई झोपलीच आहे, गणेश म्हणाला. काही नाही रे बाळा, आई दमली आहे म्हणून ती झोपली आहे, उठेल लवकरच, महिपतराव म्हणाले. बाळा, मी जागीच आहे रे. अरे देवा, मला उठता का येत नाहीये? मला डोळेही उघडता येत नाहीयेत. हे काय चाललंय? सुंदरा मनात म्हणत होती. खूप प्रयत्न करून शेवटी तिने डोळे उघडले. सभोवतालचा परिसर तिला धुरकट दिसत होता. काही सेकंदांनंतर सुंदराला स्पष्टपणे दिसू लागलं. महिपतराव तिच्या शेजारी बसले होते. बसल्या बसल्याच त्यांना झोप लागली होती. सुंदरा उठून बसली. महिपतरावांना झोपेतून जागं करावं असं तिला वाटलं नाही. तिला तहान लागली होती. तिचा कंठ सुकला होता. ती उठून उभी राहिली. तिला खूपच अशक्तपणा जाणवत होता. हळूहळू पावलं टाकत ती स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरात मोलकरीण झोपली होती. तिने कोणताही आवाज न करता पाण्याच्या माठातून पाणी पिऊन घेतलं. परत हळूहळू पावले टाकत ती बेडरूमकडे जायला निघाली. सर्वजण झोपले होते. रात्र खूप झाली होती. किती वाजले असतील हे पाहण्यासाठी सुंदरा हॉलकडे जायला वळाली. घड्याळात 5 वाजले होते. सुंदरा पुन्हा बेडरूमकडे निघाली. पायाची जखम फार दुखत होती. सुंदरा बेडवर जाऊन बसली. अशक्तपणाने आणि एवढी चालून आल्याने तिला दम लागला होता. सुंदराने महिपतरावांच्या अंगावर चादर सरकवली आणि ती पुन्हा झोपली. काही वेळाने तिला पुन्हा जाग आली. घरात शांतता होती. ती उठून बसली. उजाडलं होतं. बेडरूमच्या सर्व खिडक्या तिने उघडल्या. घरात शुकशुकाट होता. फक्त स्वयंपाकघरातून थोडाफार आवाज येत होता. ती स्वयंपाकघरात गेली. मोलकरीण काम करत होती. काय ग, आज घरात एवढा शुकशुकाट आहे? सर्वजण कुठेत? सुंदरा म्हणाली. तसे मोलकरीण दचकली. अहो बाईसाहेब, तुम्ही कधी जाग्या झालात? कशा आहात? या बसा इथे, मोलकरीण म्हणाली. हो, पण सर्वजण कुठे गेलेत? सुंदरा म्हणाली. सर्वजण घरच्या देवांच्या दर्शनाला गेलेत. तुम्ही कशा आहात? 3 दिवसांनंतर तुम्हाला जाग आलीये. आता कसं वाटतंय तुम्हाला? मोलकरीण म्हणाली. काय, 3 दिवसांनंतर? सुंदराने आश्चर्याने विचारलं. हो, 3 दिवसांनंतर. आज 7वी माळ आहे. नवरात्रीचा 7वा दिवस, मोलकरीण म्हणाली. महिपतराव कुठेत? ते पण गेलेत का दर्शनाला? सुंदरा म्हणाली. नाही, छोटे मालक शेतावर फेरफटका मारायला गेलेत, मोलकरीण म्हणाली. सुंदरा तशीच उठून न्हाणीघरात गेली. फ्रेश होऊन देवाची पूजा केली आणि ती शेतावर जायला निघाली. पण मोलकर्णीने तिला थांबवलं. अहो बाईसाहेब, थांबा. अहो कुठे जाताय तुम्ही? तुम्हाला कुठे जाऊ द्यायचं नाही ही सक्त ताकीद आहे मला छोट्या मालकांची. माफी करा, पण कुठे जाऊ नका तुम्ही. आराम करा, मोलकरीण म्हणाली. अगं काही नाही ग, काही बोलणार नाहीत ते तुला. मी आहे ना, मी सांगेन त्यांना. आराम करून करून मला कंटाळ आलाय. तेवढंच पाय मोकळे करेन आणि मलाही यांना भेटावंसं वाटतंय. तू नको काळजी करूस, सुंदरा म्हणाली. सुंदरा अंगणातून बाहेर निघाली. गेट ओलांडून ती शेताकडे जायला निघाली. तिला अचानक गारवा जाणवू लागला. भर दुपारी गारवा? ती सुद्धा विचारात पडली. मोगऱ्याच्या फुलांचा मंद मंद सुगंध येऊ लागला. सुंदरा बरी झाली असली तरी ती अशक्त झाली होती. एवढं चालून तिला दम लागला होता. तिला एक मोठं वडाचं झाड दिसलं. काही काळ त्या झाडाखाली विसावा घ्यावा असं तिच्या मनात आलं. ती त्या झाडाखाली जाऊन बसली. गारव्याची झुळूक आणि मोगऱ्याचा मंद सुगंध याने तिला प्रसन्न वाटत होतं. तिचा तिथेच डोळा लागला. काही वेळाने तिला जाग आली आणि पाहते तर काय, तिला समोर महिपतराव बसलेले दिसले. सुंदरा दचकलीच. अहो तुम्ही इथे? मी तुमच्याकडेच येत होते. माझा कसा काय डोळा लागला काय माहीत, सुंदरा म्हणाली. सुंदरा उठून उभी राहू लागली. महिपतरावांनी तिला आधार देऊन उभं केलं.
आज तुम्ही काहीतरी वेगळेच वाटत आहात आणि खूप खुश पण दिसत आहात, सुंदरा म्हणाली. हो ना, आता मी खुशच असणार. तू असणार ना आता नेहमी माझ्या सोबतीला. किती वाट पाहिली मी तुझी. चल थोडा फेरफटका मारू, तुलाही बरं वाटेल. चल, महिपतराव म्हणाले. सुंदराला आज महिपतराव काहीतरी वेगळेच भासत होते, पण तिने दुर्लक्ष केलं. तिला थकवा जाणवत होता, पण ती खुश होती. खूप दिवसांनी ती आणि महिपतराव फिरायला आले होते. मोगऱ्याचा सुगंध तर येतोय, पण आजूबाजूला मोगरा तर दिसत नाहीये, सुंदरा म्हणाली. मी गजरा आणलाय तुझ्यासाठी, महिपतराव म्हणाले. इतका छोटा गजरा, सुंदरा म्हणाली. मला एवढीच फुलं खाली पडलेली मिळाली त्या दिवशी. ते तू सोड, छोटा का होईना पण गजरा आहे ना, मी माळतो तुझ्या केसात, महिपतराव म्हणाले. सुंदराला आज महिपतराव काहीतरी वेगळेच भासत होते. नेहमीच मोजके बोलणारे महिपतराव आज खूप मोकळेपणाने बोलत होते. दोघं फिरत फिरत गावाच्या बाहेर टेकडीवर आले. जंगल लागलं होतं. सुंदरा लगेच भानावर आली. अहो हे काय, आपण फिरत फिरत खूप लांब आलो आहोत. चला घरी जाऊया. कसं भारावल्यासारखं आलो आपण इथपर्यंत, सुंदरा म्हणाली. तू का घाबरतीयेस, मी आहे ना तुझ्या सोबत. तुला कसं वाटतंय आता, तू खुश आहेस ना, महिपतराव म्हणाले. हो, मी तुमच्या सोबत खुशच आहे, पण आता घरी जायला हवं. अंधार पडायला लागलाय. मुलं घरी वाट पाहत असतील. आज देवीच्या देवळात जायचं होतं मला, पण आता उद्या जाऊ. आता घरी चला, सुंदरा म्हणाली. ठीक आहे, जाऊ घरी, पण 5-10 मिनिटं फिरू आणि मग जाऊ. घाबरू नकोस, मी नेहमी सोबत आहे तुझ्या. तुला कधीच सोडून जाणार नाही, महिपतराव म्हणाले. सुंदरा आणि महिपतराव चालत चालत एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ आले. ते झाड जीर्ण झालं होतं. तिथे आल्यावर सुंदराला का कुणास ठाऊक पण भीती वाटू लागली. तिथलं वातावरण, तिथला गारवा तिला भीतीदायक भासत होता. सुंदरा महिपतरावांना बिलगली आणि म्हणाली, मला इथे काहीतरी वेगळंच वाटतंय. आपण इथे थांबायला नको, आपण घरी जाऊयात. मला इथे नाही थांबायचं. तू उगाच घाबरतीयस, काहीही नाही होणार. हे माझं आवडतं झाड आहे. तुला जादू माहीत आहे का या झाडाची? या झाडातून एक रस्ता जातो. या झाडातून आपण एका वेगळ्याच जगात जाऊ शकतो, जिथे आपणच असू फक्त. चल, मी आहे ना सोबत. चल माझ्या सोबत, आपण तिथे जाऊ आणि परत येऊ. मला तुला ती जादू दाखवायचीय. तू नको घाबरू, मी असताना तुला काहीही होणार नाही, महिपतराव म्हणाले. सुंदराला भीती वाटत होती, पण महिपतरावांच्या आग्रहाला ती नाही म्हणू शकली नाही. हळूहळू भीत भीत ती महिपतरावांच्या सोबत झाडाजवळ जाऊ लागली. झाडाजवळ जाताच महिपतरावांनी डाव्या हाताने झाडावर थाप मारली. तसे झाडाला फट पडली आणि तिथून धुरकट अशी आत जाणारी एक पोकळी दिसू लागली. ये सुंदरा, आपण जाऊ आणि लगेच परत येऊ, महिपतराव म्हणाले. अहो नको, मला खूप भीती वाटतीये, सुंदरा म्हणाली. अगं किती घाबरतेस तू, मी असताना मी तुला काहीही होऊ देणार नाही, महिपतरावांनी अगदी गोड मोहक आवाजात तिला समजावलं. शेवटी सुंदरा महिपतरावांसोबत त्या झाडाच्या पोकळीत शिरली. पोकळीत शिरताच तिला एकदम हलकं वाटू लागलं. जसं काही ती वाऱ्याची झुळूकच झाली आहे. ती एकदम हलकी फुलकी झाली आहे असं तिला जाणवत होतं. ती खरंच एका वेगळ्याच दुनियेत पोचली होती. गुलाबी पांढरा प्रकाश सर्व दूर पसरला होता. फुलं नव्हतीच, पण फुलांचा सुगंध पसरला होता. सुंदरा एकदम भारावून गेली. सोबत महिपतराव होतेच. ती तिथे स्वतःला सुद्धा विसरून गेली होती. बाहेरच्या जगाचा विसर पडून ती तिथेच रमून गेली. इकडे घरी सर्वजण सुंदराला शोधत होते. सर्वजण घरी आले होते. महिपतराव गड्यांना सोबत घेऊन सुंदराचा शोध घेत होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती, पण सुंदराचा कुठेच थांग पत्ता लागत नव्हता. मुलांची रडारड सुरू झाली होती. मोलकर्णीने सुंदरा शेतावर गेली असल्याचे सांगितल्याने सर्वजण शेतावर सुद्धा शोधून आले, पण सुंदरा कुठे सापडत नव्हती. महिपतराव हतबल झाले. त्यांना काय करावं सुचत नव्हतं. आबा पाटील पण पोलिसांना सोबत घेऊन शोधत होते. आता रात्र झाली. सर्वजण घरी परतले. रात्रीचे 11:30 वाजले होते. तरीही सुंदरा सापडत नव्हती.
सर्वजण सुन्नपणे अंगणात बसून होते. तेवढ्यात गेट जवळून एक हाक ऐकू आली. हे आबा पाटलांचं घर आहे का? सर्वांनी त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं. गेट जवळ एक पुजारी उभे होते. हो, या आत. कोण तुम्ही? आम्ही तुम्हाला कधी भेटल्याचं आठवत नाही आम्हाला, आबा पाटील म्हणाले. हो पाटील, आपण कधीच भेटलो नाही. मी सुंदराच्या गावातला पुजारी आहे, पुजारी म्हणाले. मी ओळखलं तुम्हाला. भवानी मातेच्या मंदिरातील पुजारी आहात ना? महिपतराव म्हणाले. हो, मीच तो पुजारी. बरं, सुंदरा कुठे आणि कशी आहे ती? मी भेटू शकतो का तिला? माफ करा, एवढ्या रात्री असं कुणाच्या घरी जाणं शोभत नाही, पण वेळच तशी आहे. एकदा सुंदराला बोलवा, पुजारी म्हणाले. सुंदरा घरात नाहीये काका. ती दुपारपासून कुठे गेलीये काय माहीत. अजून घरी नाही आली. आम्ही खूप शोध घेतला पण ती सापडतच नाहीये. काय करावं काहीच समजत नाहीये, महिपतराव म्हणाले. अरे देवा, म्हणजे मला यायला उशीरच झाला. तिला आजच्या आज शोधणं खूप गरजेचं आहे. चला उठा, आपण परत एकदा शोधूया तिला, पुजारी म्हणाले. चला काका. पण कुठे शोधायचं? कुठे गेली आहे ती काहीच कळत नाहीये, महिपतराव म्हणाले. कुणीतरी पाहिलंच असेल ना तिला. आजूबाजूच्या परिसरात जाताना कुणाच्या तरी नजरेस ती पडलीच असेल, पुजारी म्हणाले. नाही, ती कुणालाच दिसली नाही. फक्त मोलकरीण म्हणत होती की ती शेतावर गेली होती. आम्ही शेताचा पूर्ण शोध घेतला, पण ती काही सापडली नाही, महिपतराव म्हणाले. चला महिपतराव, आपण पुन्हा एकदा शोधूया. खूप उशीर व्हायच्या आत तिला शोधणं गरजेचं आहे, पुजारी म्हणाले. सणासुदीच्या आणि तेही आजारी असताना सुंदराला बाहेर कशाला जायला हवं होतं? उगाच सर्वांच्या जीवाला घोर लागलाय, सुंदराची सासू म्हणाली. महिपतराव काही गड्यांसोबत घेऊन पुजारी काकांसोबत सुंदराला शोधायला निघाले. सोबत आबा पाटील सुद्धा आले. सर्वजण शेताच्या बांधांवरून चालत शेतावर चालले होते. तोच अचानक एका ठिकाणी पुजारी काका थांबले आणि शेतावरच्या त्या वडाच्या झाडाकडे टक लावून पाहू लागले. महिपतरावांनी पुजारी काकांच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, काका, काय झालं? असं थांबलात का? आणि तिथे काय पाहताय? बाळा, सुंदरा इथे आली होती. ती मोठ्या संकटात आहे. मी सांगतो तुला. चला, माझ्या मागे या सर्वांनी. सुंदराला आजच्या आज शोधणं गरजेचं आहे. या लवकर माझ्या मागे, पुजारी काका म्हणाले. तसे सर्वजण पुजारी काकांच्या मागे मागे चालू लागले. सर्वजण जंगलात येऊन पोचले. आहो पुजारी काका, आपण इथे जंगलात का आलोय? तेही एवढ्या रात्री? आबा म्हणाले. आबासाहेब, सुंदरा इथेच आहे. या लवकर, पुजारी म्हणाले. पुजारी सर्वांना घेऊन त्या जीर्ण वडाच्या झाडाखाली गेले आणि तिथेच झाडाखाली सुंदरा बेशुद्ध पडलेली त्यांना दिसली. महिपतराव धावत सुंदराजवळ गेले. महिपतरावांनी सुंदराला उचलून घेतलं. आबा पाटील तिची श्वास गती कशी आहे ते पाहू लागले. सुंदरा शरीरानं इथे आहे आणि जिवंत आहे, पण आत्म्यानं ती दुसरीकडेच आहे, पुजारी म्हणाले. आणि पुजारी काका त्या झाडाकडे टक लावून पाहू लागले. चला लवकर, घरी चला. तिला डॉक्टरांची आवश्यकता आहे, आबा म्हणाले. तसे सर्वजण घराकडे निघाले, पण पुजारी काका तिथेच टक लावून झाडाकडे पाहत होते. आबा पाटलांनी पुजारी काकांना हलवलं. अहो पुजारी काका, इथे का थांबलात? सुंदरा सापडली आता. चला घरी. रात्री असं जंगलात थांबणं बरं नसतं, आबा म्हणाले. पुजारी आबांसोबत घरी आले. घरी डॉक्टर आले. त्यांनी सुंदराला तपासलं. तिला काहीच झालं नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, पण ती शुद्धीवर का येत नाही हे मात्र डॉक्टर सांगू शकत नव्हते. डॉक्टर निघून गेले. मी एक सांगू का? राग किंवा गैरसमज करून घेऊ नका. सुंदरा मला माझ्या मुलीप्रमाणे आहे म्हणून सांगतोय, पुजारी म्हणाले. बोला, काय म्हणताय तुम्ही? आबा म्हणाले. तुम्ही सकाळच्या सकाळी हिला गाणगापूरला न्या. तिथेच हिचे उपचार होऊ शकतील. बाकी कुठेच काहीच होणार नाही, पुजारी म्हणाले. काका, तुम्ही हे काय बोलताय? मला काहीच समजलं नाही, महिपतराव म्हणाले. महिपतराव, जेव्हा कुठेही काही उपचार होत नाहीत तेव्हा शेवटचा उपाय हा गाणगापूरच आहे. मी तर म्हणतो आत्ताच निघूयात. मी पण येतो सोबत, पुजारी म्हणाले. पण तिथे काय आहे? मोठे डॉक्टर आहेत का?
आबा म्हणाले. डॉक्टरांचे डॉक्टर श्री दत्त आहेत तिथे, आणि तिथे श्री वल्लभ नावाचे गृहस्थ आहेत. ही अंधश्रद्धा नाही, पण सुंदराला आता डॉक्टरांची गरज नाही. डॉक्टर काहीच करू शकणार नाहीत, कारण सुंदरा शरीरानं इथे आहे, पण आत्म्याने म्हणजेच सूक्ष्म शरीराने ती एका वेगळ्याच जगात गेली आहे. तिचा आत्मा जर जास्त वेळ तिथे राहिला तर तिच्या इथल्या देहाचा नाश होईल, म्हणजेच तिचा इथे मृत्यू होईल. म्हणून सांगतो, घाई करा, पुजारी म्हणाले. आहो, पण तिची प्रकृती बरी नाही, तिला डॉक्टरांची आवश्यकता आहे, आबा म्हणाले. तुमचं बरोबर आहे, पण आपण दोन्ही उपाय करूया. शेवटी डॉक्टरांचे उपचार असो किंवा गाणकापूरला जाणं असो, दोन्हींचा उद्देश एकच आहे, सुंदरा बरी व्हावी. मग ते कुठल्याही कारणाने का होईना, पण सुंदरा बरी झाली पाहिजे. माझं ऐका. एवढ्या रात्री मी इथे आलो आहे ते उगाच नाही. तुम्ही घाई करा. आता बाकीच्या गोष्टी नंतर सांगेन मी, पुजारी म्हणाले. तसे सर्वजण गाणगापूरला जायला निघाले. सुंदरा बेशुद्ध होती. महिपतराव, आबा पाटील, पुजारी सोबत गाडीवान आणि 2-3 गडी असे हे सगळे गाणगापूरला निघाले. सर्वजण काहीच न बोलता शांत बसले होते. गाडी वेगाने गाणगापूरच्या वाटेवर निघाली होती. पुजारी, आपण दत्त मंदिरात जात आहोत का? आबा म्हणाले. मला माहीत आहे तुमची जिज्ञासा आहे की गाणगापूरला आपण नेमकं कुठे जात आहोत, पण त्याबद्दल मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही. रात्रीच्या वेळी वाईट शक्ती वेगाने संचार करत असतात. एवढंच सांगेन की गाणगापूरला श्री वल्लभ नावाचे एक सद्गुणी सद्गृहस्थ आहेत. त्यांच्याकडेच आपण सर्वजण जात आहोत. माझ्यावर विश्वास ठेवा. आपण योग्य व्यक्तीकडे जात आहोत, पुजारी म्हणाले. घोडागाडी भरधाव वेगाने गाणगापूरच्या दिशेने जात होती. सुंदरा अजूनही बेशुद्ध अवस्थेत होती. रात्र सरली होती. पहाट झाली होती. सकाळचे 6 वाजले होते. गाडी गाणगापूरच्या वेशीजवळ आली होती. तेवढ्यात गाडीला जोरदार झटका बसला आणि गाडीचे चाक एका मोठ्या खड्ड्यात अडकले. दुष्काळात अधिक मास ह्या म्हणण्याप्रमाणे झालं होतं. सुंदरा आणि महिपतराव गाडीतच होते. बाकी सर्वजण खाली उतरून चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. उजाडलं होतं. 1-1.5 तास झाला, पण चाक बाहेर निघतच नव्हतं. एक तर गाणगापूरला जायची घाई होती आणि त्यात हे चाक रुतूनच बसलं होतं. महिपतरावांना राग अनावर झाला. ते गाडीतून खाली उतरले. सर्वजण चाक काढायचं सोडून महिपतराव काय करणार ते पाहत होते. महिपतरावांनी सुंदराला उचलून घेतलं आणि पुजारी काकांना म्हणाले, काका चला, आपण पायी जाऊ. वेळ घालवायला नको. तुम्हीच म्हणालात ना काका, उशीर होण्याआधी गाणगापूरला जाऊया म्हणून. हो महिपतराव, बरोबर आहे तुमचं. चला लवकर, या माझ्या मागे, पुजारी म्हणाले. पुजारी आणि महिपतराव सुंदराला घेऊन जवळजवळ धावतच गाणगापूरच्या दिशेनं निघाले. मागोमाग गडी, गाडीवान आणि आबा पण होतेच. जवळजवळ अर्धा तास धावल्यानंतर पुजारी आणि सुंदराला घेऊन महिपतराव एका जुन्या कौलारू घराच्या समोर आले. पुजारी काकांनी जोरात हाक दिली, दादा. तसे एका मुलाने दरवाजा उघडला. या, आत या. दादा येतीलच इतक्यात. बसा तुम्ही, मी आलोच, तो मुलगा म्हणाला. तो मुलगा आत गेला आणि चहा घेऊन आला. तेवढ्यात आबा आणि गडी सुद्धा मागे मागे आले. त्यांनाही त्या मुलाने बसायला सांगितलं. आबा आणि गड्यांनाही त्याने चहा दिला. तो चहा पिताच त्यांना एकदम शांत वाटू लागलं. त्या चहाची चव फारच छान होती. बाळा, दादा कुठे आहेत? पुजारी म्हणाले. ते पूजा करतायत. मी त्यांना कळवलं आहे. ते येतच आहेत, मुलगा म्हणाला. तेवढ्यात एक 25-27 वर्षांचा तरुण गृहस्थ आतून बाहेर आला. पांढरे शुभ्र धोतर आणि सदरा. कपाळाला लागलेलं चंदन हेच सांगत होता की तो आत्ताच पूजा करून आला आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक निराळस तेज होतं. सुंदरा बेशुद्ध असल्याने तिला अंथरलेल्या बैठकीवर झोपवलं होतं. तो तरुण सुंदराजवळ येऊन बसला. महिपतराव त्या तरुणाला म्हणाले, तुमचे दादा कधी येणार? त्यांना बोलवा ना. तसे तो तरुण स्मितहास्य करत म्हणाला, मीच आहे तो. मी तसा तुमच्याहून लहान आहे. तुम्ही मला नावाने हाक मारा. नमस्कार, मी वल्लभ. आणि आपण? मी महिपत आणि ही माझी पत्नी सुंदरा, महिपतराव म्हणाले. वल्लभने स्वतःचा उजवा अंगठा सुंदराच्या कपाळाच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवला.
काही मिनिटांनी डोळे उघडून गंभीर मुद्रेचा चेहरा करून तो म्हणाला, गोष्ट गंभीर आहेच, पण वेळ सुद्धा कमी आहे. पण काही वेळ आहे आपल्याकडे. तसे तुम्ही वेळेत आला आहात. ही श्री दत्त कृपा. तुम्ही इथे येताना मंदिरात नाही गेलात ना? आता घरी जाताना प्रसन्न मुद्रेने देवळात जाल, वल्लभ म्हणाला. सर्वजण अवाक होऊन वल्लभकडे पाहत होते. वल्लभला माहीत होतं की त्याचं बोलणं कुणालाच कळालेलं नाही. ते सर्वांच्या डोक्यावरून गेलं होतं, पण नंतर त्यांना कळेल याची शाश्वती वल्लभला होती. आता जे काही करायचं होतं ते दुपारी 2च्या आधीच करायचं होतं. दादा, ही बरी होईल ना? ती त्या झाडाच्या... वल्लभ हेतुपूर्वक पुजाऱ्यांचे बोलणे तोडत म्हणाला, हो काका, चिंता नसावी. श्री दत्त कृपेने या पूर्णपणे बऱ्या होतील. तुम्ही फक्त मला एक मदत करा. काय करायचंय आम्ही? आबा म्हणाले. तुम्ही देवाचं नामस्मरण करायचं. जेवढं जास्त करता येईल तेवढं करा. कोणत्याही देवाचं करा, पण करा. अगदी आत्तापासून सुरू करा. बाकी श्री दत्त पाहून घेतील सर्व, वल्लभ म्हणाला. तसे सर्वांनी आपापल्या परीने आपापल्या देवाचं नामस्मरण सुरू केलं. वल्लभ सुद्धा देवघरात गेला आणि जेमतेम अर्ध्या तासानंतर बाहेर आला. वल्लभच्या सोबत त्या घरात असलेल्या मुलाला वल्लभने हाक मारली, श्रीपाद बाळा, इकडे ये रे. तसे श्रीपाद वल्लभकडे आला. आज तू माझ्या सोबत असणार आहेस म्हणून तुला सांगतो. आपण घराच्या मागच्या बाजूच्या अंगणात आज विधी करणार आहोत. तू काही वेळ ध्यान कर आणि मन स्थिर कर. आजपर्यंत जे काही शिकलास त्याच ज्ञानाची परीक्षा आहे असं समज. बाकी श्री दत्त सर्व उत्तम करतील, वल्लभ म्हणाला. साधारण 12:30च्या दरम्यान सर्वजण मागे अंगणात जमले. महिपतराव, तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन या आणि बाकीचे सर्वजण घरात थांबून जास्तीत जास्त नामस्मरण करतील. इथे फक्त मी, श्रीपाद आणि महिपतराव यांच्यासह त्यांच्या पत्नी असतील. या व्यतिरिक्त इथे कोणीही येऊ नका. तुम्ही घरात थांबून नामस्मरण करा, वल्लभ म्हणाला. श्रीपादने अंगणात विभूतीची 2 रिंगणे तयार केली. एक पाणी भरून कमंडलू आणून ठेवलं. महिपतराव सुंदराला घेऊन बाहेर आले. तिचं अंग थंड पडत चाललं होतं. वल्लभने महिपतरावांना सुंदराला एका रिंगणात ठेवायला सांगितलं आणि तो म्हणाला, आता तुम्ही सुद्धा त्या दुसऱ्या रिंगणात जाऊन बसून घ्या आणि नामस्मरण सुरूच ठेवा. जरी बाहेरून कुणीही हाक मारली तरी साथ देऊ नका. अगदी माझ्या आवाजात कुणी हाक मारली तरीही, सुंदराताईने बोलावलं तरीही, आणि या रिंगणाच्या बाहेर येऊ नका. आणि हो, आणखी एक गोष्ट. आता जसं तुम्हाला सर्व स्पष्ट दिसत आहे पण नंतर नाही दिसणार. तुम्हाला वेगवेगळे भास होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही फक्त नामस्मरण करा. जोपर्यंत मी स्वतः रिंगणात येऊन तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत नामस्मरण करा आणि कुणालाही साथ देऊ नका. श्री गुरुदेव दत्त. ती वेळ आली होती. वल्लभ सज्ज झाला होता. छोटा श्रीपाद सुद्धा तयारीतच होता. काही मंत्र म्हणून वल्लभने ते कमंडलू श्रीपादकडे दिलं. बाळा श्रीपाद, हे कमंडलू पकड. आता परत हे खाली ठेवायचं नाही किंवा जमिनीला स्पर्श करू द्यायचा नाही. तू पण नामस्मरण सुरू ठेव आणि तयारीत रहा. श्री गुरुदेव दत्त, वल्लभ म्हणाला. दुपारचा 1 वाजला होता. एका रिंगणात सुंदरा बेशुद्ध होती. दुसऱ्या रिंगणात हात जोडून नामस्मरण करत बसलेले महिपतराव होते. सुंदराच्या रिंगणाजवळ वल्लभ बसला होता. त्याच्या शेजारी कमंडलू पकडून श्रीपाद उभा होता. वल्लभने हात जोडले आणि मंत्रोच्चार सुरू केला. त्यासोबतच घराच्या आजूबाजूला झाडाझुडपात सळसळ सुरू झाली. भर दुपारी आजूबाजूला थंड वारे वाहू लागले. वातावरणात दाब वाढला होता. थंडीची तीव्रता वाढत होती. हुडहुडी भरेल एवढी थंडी एव्हाना वाढली होती. वल्लभ डोळे मिटून मंत्र पुटपुटत होता. सुंदरा असलेल्या रिंगणाभोवती दाट काळे धुके साचू लागले होते. श्रीपादला माहीत होते की अशी परिस्थिती असताना धोका किंवा काही संकट ओढवू शकतात. हे कळताच त्या शक्तीवर कमंडलूमधलं थोडं पाणी फेकायचं. त्यामुळे तो तयारीतच होता. रिंगणाच्या भोवती दाट काळं धुकं साचू लागलं होतं, पण खूप प्रयत्न करूनही त्या धुराला आत शिरता येत नव्हतं. शेवटी रागाने तो धुराचा झोत वल्लभकडे येऊ लागला.
त्या धुराला तसं करताना पाहून श्रीपादने वल्लभवर आणि त्या धुरावर पाणी शिंपडलं. कमंडलू मधील पाण्यात मधली 3 बोटं बुडवून त्याने स्वतःच्या कपाळालाही पाणी लावून घेतलं. धुरामध्ये जे काही होतं तो त्याचा राग आजूबाजूच्या पर्यावरणावर काढत होता. धूर जिथे जिथे पसरला होता तिथली झाडं कोमेजून सुकून गेली आणि घोघावते वारे वाहू लागले. आत गडी आणि आबा नामस्मरण करत होते. सोबत असलेल्या गडीवानाला हा सर्व प्रकार चमत्कारिक वाटला. त्यानं असं कधीच पाहिलं नव्हतं. सोबतचे गडी आणि आबा सर्वजण डोळे मिटून नामस्मरण करत होते. पण या गाडीवानाचं लक्ष मात्र बाहेर कोणता आवाज येत आहे, काय चाललं आहे याच्याकडे होतं. कुणाचं त्याच्याकडे लक्ष नाही हे पाहून तो हळूच उठला आणि मागच्या अंगणाच्या दिशेनं गेला. दरवाजासमोर जाताच त्याला बाहेर एक दृश्य दिसलं. बाहेर महिपतराव, सुंदरा, श्रीपाद आणि वल्लभ होते. बाहेर सोनेरी प्रकाश पडला होता. अंगणात सोन्याच्या मोहरा पडल्या होत्या. सुंदरा, महिपतराव, श्रीपाद आणि वल्लभ त्या मोहरा गोळा करत होते असं त्याला दिसलं. गाडीवान थक्कीत मुद्रेने हे सर्व पाहत होता. सोबत आलेल्या गडी माणसामधील एक गडी त्याचा मित्र होता. तो परत देवघरात गेला आणि त्याने त्याच्या गडी मित्राला हळूच उठवलं. त्याला घेऊन तो देवघराच्या बाहेर स्वयंपाकघरात आला. अरे, मला इथे का आणलंयस? गडी सखाराम म्हणाला. अरे, बाहेर तर बघ काय चाललंय ते, गाडीवान म्हणाला. तसे गड्याने बाहेर पाहिलं आणि म्हणाला, अरे बाप रे, काय रे हे? बाहेर पैशांचा पाऊस पडला होता की काय? हो रे, मलाही तसंच वाटतंय. हे इथे पैसे मिळवणार आणि आपण आत बसून टाळ कुटत बसणार. हे ना या बाप लेकांचं कारस्थान आहे. बाप आपल्या सोबत भजन करत बसलाय आणि लेक इथे पैसे कमावतोय, गाडीवान म्हणाला. अरे पण ते पैसे आपले नाहीयेत, गडी म्हणाला. मग काय एवढे पैसे त्यांचेत, गाडीवान म्हणाला. तसं नाही रे, पण त्यांनी काहीतरी केलं असणार, त्यांची मेहनत, मग पैसे पण त्यांचेच ना, गडी म्हणाला. मग आपण पण त्यांना इथपर्यंत यायला मदत केली. आपण पण मेहनत केली आहे. आता आपल्याला पण आपल्या मेहनतीचं फळ मिळालंच पाहिजे. चल तू माझ्यासोबत. कोण अडवतो पाहतोच मी त्याला, गाडीवान म्हणाला. तसे गडी आणि गाडीवान दोघांनी मागे अंगणात जाणारा स्वयंपाकघराच्या दाराचा उंबरठा ओलांडला आणि मागच्या अंगणात प्रवेश केला. अंगणात येताच त्यांच्या समोरचं दृश्य बदललं. अंगणात त्यांना नवीन दृश्य दिसू लागली. सुंदरा एका रिंगणात बेशुद्ध पडली होती आणि त्या रिंगणाभोवती दाट काळ्या धुराचं वलय पसरलं होतं. तोच धूर सबंध अंगणात पसरला होता. दुसऱ्या रिंगणात महिपतराव बसले होते. श्रीपाद आणि वल्लभ त्या शक्तीसोबत मांत्रिक झुंज देत होते. हे दृश्य पाहताच त्या 2 मित्रांची दातखिळ बसली. अरे हे काय? गडी म्हणाला. गड्याने बोलण्यासाठी आपलं तोंड उघडताच धुराची काही वलये त्याच्या नाकात तोंडात घुसली आणि काही क्षणात बाहेरही आली. त्यानंतर मात्र तो गडी सखाराम सुकलेल्या ताठ झाडाप्रमाणे झाला आणि मृत होऊन जमिनीवर कोसळला. हे सर्व पाहताच गाडीवान घराच्या आत जाण्यासाठी सरसावला, पण त्याचे पाय जागेवरून हलत नव्हते. मागे काहीतरी अमंगल घडत आहे याची जाणीव वल्लभला झाली. त्याने डोळे उघडून मागे पाहिलं. मागे एक गडी मरण पावला होता आणि दुसरा मरणाच्या दारातच होता. वल्लभने श्रीपादला खुणावलं, पण श्रीपाद वल्लभला एकटं सोडून जायला तयार नव्हता. शेवटी वल्लभने श्रीपादला नजरेनेच दटावलं. नाईलाजाने श्रीपाद कमंडलू घेऊन गाडीवानाकडे गेला. त्या गाडीवानाच्या अंगावर कमंडलू मधील पाणी शिंपडू लागला. गाडीवान त्या धुराच्या वलयातून मुक्त झाला. त्याची त्या धुरातून सुटका होताच गाडीवान ओरडतच घरात पळाला. बाहेरच्या अंगणाचा आणि गाडीवानाच्या ओरडण्याचा आवाज आत बसलेल्या आबा आणि गड्याच्या कानी पोहोचला. ते सुद्धा बाहेर काय चाललंय हे पाहायला देवघराच्या बाहेर स्वयंपाकघरात आले. दाराजवळ गाडीवान अगदी भेदरलेल्या अवस्थेत उभा होता. आबा पाटलांनी मागून जाऊन गाडीवानाच्या खांद्यावर हात ठेवला. खांद्यावर हात पडताच गाडीवान दचकला. काय रे, काय झालं? तू इथे असा का उभा आहेस? बाहेर काहीच झालंय का? आबा म्हणाले. मालक, बाहेर नका जाऊ. मी पण नाही जाणार बाहेर. चला आपण नामस्मरण करू, गाडीवान म्हणाला. अरे हो, पण एक गडी कमी वाटतोय. तो सखाराम कुठे?
आबा पाटील म्हणाले. नंतर सांगतो, आधी देवघरात चला सर्व, गाडीवान म्हणाला. तसे सर्वजण देवघरात जाऊन पुन्हा नामस्मरण करू लागले. इकडे बाहेरचा कल्लोळ महिपतरावांच्या कानी येत होता, पण ते रिंगणात बसून डोळे बंद करून नामस्मरण करत होते. त्यांना सुंदराच्या रडण्याचा ओरडण्याचा आवाज येत होता. शेवटी न राहून त्यांनी डोळे उघडले. ते समोर पाहतात तर काय, वल्लभ आणि श्रीपाद सुंदराला बेदम मारहाण करत होते. सुंदरा रक्तबंबाळ अवस्थेत होती. ती मदतीसाठी याचना करत होती. हे पाहताच महिपतराव खाडकन उभे राहिले. ते रागाने रिंगणाच्या बाहेर येण्यास सरसावले. तेवढ्यात त्यांना वल्लभचे शब्द आठवले. महिपतराव थांबले आणि विचार करू लागले. खरंच हा माझा भास असेल का, की हे सत्य आहे? सुंदराला वाचवायला जाऊ की नको? काय करावं काही समजत नाहीये. देवा, मी सर्व तुझ्यावर सोपावतो आहे. आमच्या परिवाराची या संकटातून सुटका कर रे. महिपतराव पुन्हा नव्या जोमाने खाली बसून नामस्मरण करू लागले. आता नामस्मरणाची तीव्रता आणि वेग त्यांनी वाढवला होता. या सर्वांच्या पलीकडे सुंदरा भ्रमिष्ट अवस्थेत त्या दुनियेत रमली होती. बाहेरच्या जगाची तिला काहीच आठवण नव्हती. तिथल्या प्रकाशाने जणू तिला संमोहित केलं होतं. तिथे महिपतरावांच्या वेशात असलेला सुंदराला त्या दुनियेत गुंतवत होता. तिला तिथेच तिचं घर दिसत होतं, मुलं दिसत होती, सासू सासरे दिसत होते. तिला तिथे वेगळं वाटतच नव्हतं. पण तिथे आता महिपतराव दिसत नव्हते, कारण ती वाईट शक्ती आता त्या दुनियेत नसून आपल्या वास्तविक दुनियेत वल्लभच्या घराच्या अंगणात उपस्थित होती. इकडे वल्लभ मोठं युद्ध करत होता. वारे वाहण्याचा वेग खूपच वाढला होता. श्रीपादचा तोल जात होता, पण तो त्याच्या परीने वल्लभला मदत करायचा प्रयत्न करत होता. वल्लभ मोठे प्रयत्न करून त्या दुनियेतील आयाम उघडण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून सुंदराला त्या दुनियेतील वास्तव्याची जाणीव होईल. ती सध्या भ्रमिष्ठ अवस्थेत होती, हे वल्लभ जाणून होता. तिचा भ्रम ज्या क्षणी तुटेल त्याच क्षणी ती या दुनियेत परत येऊ शकेल, हे त्याला माहीत होते. पण तिला दुपारी 2च्या आत परत आणणं गरजेचं होतं. नाहीतर नंतर तिची कितीही इच्छा असली तरी ती परत येऊ शकणार नव्हती. सुंदरा महिपतरावांना हाक मारू लागली, पण कुठूनही प्रतिसाद येत नव्हता. आता तर आजूबाजूची माणसं सुद्धा यंत्रवत असल्यासारखी तिला भासत होती. तिला लगेच ती घटना आठवली, ज्यावेळी ती आणि महिपतराव त्या झाडाच्या आत शिरले होते. तिची बुद्धी आता जागृत झाली होती. ती घटना जोडू लागली. पण आपण घरी कधी परत गेलो हे तिला आठवत नव्हतं. मग आपण इथे कधी आलो याचा ती विचार करू लागली. ती त्या दुनियेतील तिच्या घराच्या अंगणात पायरीवर बसली होती. तोच तिला अंगणात गोल असा सोनेरी पांढरा प्रकाश दिसला. ती तिथे पाहू लागली. हळूहळू तो प्रकाश मोठा झाला आणि त्या गोल प्रकाशात एक पोकळी दिसायला लागली. आणि त्या पोकळीच्या पलीकडील दृश्य पाहून सुंदरा चकितच झाली. तिला ती स्वतः एका रिंगणात झोपलेली दिसत होती आणि तिच्या रिंगणाभोवती काळा धूर सर्वत्र पसरला होता. हा काय प्रकार आहे पाहायला ती त्या आयामाकडे जाऊ लागली. तोच तिचा हात तिच्या मुलाने गणेशने पकडला आणि तो घोगऱ्या आवाजात म्हणाला, आई, तू तिथे नाही जायचं, समजलं? नाहीतर. सुंदरा चकित होऊन गणेशला पाहत होती. गणेशच्या चेहऱ्यात बदल होत होता. पाहता पाहता गणेश एका मोठ्या आणि भयानक चेहरा असणाऱ्या माणसात बदलला. हे पाहून सुंदरा किंचाळली आणि ती तिचा हात सोडवू लागली. त्या आयामामधून तिला एक साद ऐकू आली. सुंदरा, तुझं खरं घर, तुझा परिवार इथे आहे. ती दुनिया फक्त एक भास आहे. तू तुझ्या देवीचं स्मरण कर आणि या प्रकाशाच्या आत प्रवेश कर. लवकर ये, नाहीतर उशीर होईल. श्री गुरुदेव दत्त. सुंदरा आता पुरती घाबरली होती. तिला कळून चुकलं होतं की आपण मोठ्या संकटात आहोत. ती हात सोडवायचा प्रयत्न करत होती. तिचे सर्व प्रयत्न निरर्थक ठरत होते आणि न कळत तिच्या तोंडून आई भवानी वाचव ग मला हे शब्द बाहेर पडले. ते शब्द उच्चारताच गणेशरूपी भूताच्या हाताची पकड सैल झाली. हे पाहताच सुंदराने एका झटक्यात तिचा हात सोडवून घेतला आणि ती कोणताही विचार न करता त्या आयामाकडे धावू लागली. त्या आयामात शिरताच तिच्या डोळ्यावर तीव्र पांढरा प्रकाश पडला. त्यामुळे तिने डोळे बंद केले.
त्यानंतर काही क्षणानंतर तिने डोळे उघडले. ती एका रिंगणात झोपलेली होती आणि सभोवताली दाट काळं धुकं होतं. त्या पलीकडे दुसऱ्या रिंगणात महिपतराव होते. त्यांना पाहताच ती रिंगणाच्या बाहेर जायला निघाली, पण तेवढ्यात वल्लभ म्हणाला, सुंदरा, तुम्ही तिथेच थांबा, बाहेर येऊ नका. तसे सुंदरा जागीच थांबली. सुंदरा, तुम्ही घाबरू नका, काही मिनिटांचा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या देवीचं नामस्मरण करत राहा, वल्लभ म्हणाला. सुंदराला का कुणास ठाऊक पण त्या आवाजात आपुलकी वाटली. ती तिथेच बसली आणि नामस्मरण करू लागली. तोच तिला आणखी एक ओळखीचा आवाज ऐकू आला, सुंदरा, इकडे ये, बाहेर. पण तो आवाज मोहक असला तरी त्या आवाजात एक भीतीची लहर होती. तिने तो आवाज ओळखला आणि डोळे गच्च मिटून ती जोर जोरात नामस्मरण करू लागली. काही वेळाने सुंदराच्या खांद्यावर हात पडला. सुंदरा दचकली. तिने डोळे उघडले. समोर महिपतराव आणि 2 तरुण मुलं उभी होती. सुंदरा उत्साही होऊन उठली आणि महिपतरावांना भेटायला जाणार तोच तिने आपली पावले मागे घेतली. सुंदराताई, हे खरे महिपतरावच आहेत. मी वल्लभ आणि हा श्रीपाद. श्री गुरुदेव दत्त, वल्लभ म्हणाला. श्री दत्ताच्या नावाचा उल्लेख वाईट शक्ती करू शकत नाही एवढं तिला माहीत होतं. म्हणून निशंक होऊन ती महिपतरावांजवळ गेली. महिपतरावांनी तिचा हात हातात घेतला. सुंदराला भरून आलं आणि ती रडू लागली. महिपतरावांनी तिला मिठी मारली. नंतर सर्वजण घरात गेले. सुंदराला थोडं खायला आणि चहा देऊन बाकीच्यांनाही चहा नाश्ता दिला. सर्वांचा नाश्ता झाल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता. तसे वल्लभ स्वतःहून म्हणाला, सर्वांना प्रश्न पडला असेल की हा काय प्रकार होता, पण तुमचा एक गडी मरण पावला, त्याच्या आत्म्यास शांती लाभो. तर सुंदराताई, तुम्ही नशीबवान आहात. एवढ्या मोठ्या संकटातून वाचलात तुम्ही, वल्लभ म्हणाला. पण हे सगळं काय होतं, महिपतराव म्हणाले. ते काय होतं हे मी सांगू शकत नाही आणि सांगितलं तरी तुम्हाला कळणार सुद्धा नाही. असं समजा की ती एक शक्ती होती. अशी शक्ती जी स्वतः एक समर्थ शक्ती अशी आहे. तिची उपासना करणाऱ्यांना ती फळ सुद्धा देते आणि तिला आवश्यक गोष्टी सुद्धा ती मिळवते. ती आधी या जगात नव्हती, पण पूजाविधी करून काही तांत्रिकांनी तिला या दुनियेत आणण्याचं आमंत्रण दिलं. तिला आयाम उघडून दिला आणि त्या आयामात जायचा रस्ता ते जीर्ण वडाचं झाड होतं. आता ताईच्या मागे ती शक्ती कशी लागली हा प्रश्न. तर ती शक्ती त्या जीर्ण वडाच्या झाडातून यायची. पण तुमच्याच गावात एक तांत्रिक पूजा करणाऱ्याने त्या शेवग्याच्या शेंगांच्या झाडाखाली तो विधी केला. त्यामुळे ती शक्ती त्या झाडाजवळ सुद्धा येऊ लागली. तो विधी त्या तांत्रिकाने रात्री केला होता, म्हणून त्या शक्तीची तिथे येण्या जाण्याची वेळ निर्धारित झाली. सुंदराताईंच्या अंगात अशी शक्ती आहे की जर चांगल्या सोबत असेल तर चांगल्याचा प्रभाव वाढवेल आणि वाईट सोबत असेल तर वाईटाचा प्रभाव वाढवेल. एका प्रकारे तिच्यात सहाय्यक शक्ती आहे. या गोष्टी सामान्य लोकांना नाही कळत. त्या शक्तीलाही आपला प्रभाव, आपली ताकद वाढवायची असेल म्हणून त्यानं हे सर्व केलं. पुढची कथा तुम्हाला माहीत आहे. म्हणजे ताई पाणी आणायला गेल्या तेव्हा. असो, पण श्री दत्त कृपेने आता तुम्ही सुखरूप आहात आणि आता निश्चिंत व्हा. आता ती शक्ती तुम्हाला पुन्हा त्रास देणार नाही. घरी जाताना श्री दत्त मंदिरात जा, वल्लभ म्हणाला. ते काही असो, पण तुम्ही देवासारखे भेटलात. तुमचे आम्ही ऋणी आहोत, महिपतराव म्हणाले. महिपतराव वल्लभच्या पाया पडायला वाकले, पण त्यांना वल्लभनं थांबवलं आणि म्हणाला, अहो दादा, पाया माझ्या नाही, गुरुदेवांच्या पडा. तसे सर्वांनी वल्लभचा निरोप घेतला. ते सर्वजण दत्त मंदिरात गेले. दत्त दर्शन घेऊन घरी जायच्या प्रवासाला निघाले आणि त्यांना वल्लभचे ते शब्द आठवले, प्रसन्न मुद्रेने दत्त मंदिरात जाल. त्यांचे शब्द खरे ठरले होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.